2022चा जूनचा महिना राज्यामध्ये राज्यसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. 6 जागांसाठी असलेल्या निवडणुकीत भाजपनं 7वा उमेदवार मैदानात आणला आणि शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. संख्याबळ नसताना फक्त कॅल्क्युलेशनच्या जोरावर भाजपनं धनंजय महाडिकांना राज्यसभेवरती निवडून आणलं आणि शिवसेनेला पराभवाची धूळ चारली. लगेचच विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या. इथंसुद्धा कॅल्क्युलेशनच्या गेमच्या जोरावरच भाजपने प्रसाद लाड यांना आपल्याकडे संख्याबळ नसतानासुद्धा निवडून आणलं. निवडणूक तीही विशेषतः राज्यसभेची आणि विधान परिषदेची असली की भाजप आपला डाव सहसा गंडू देत नाही. त्यातही यात मास्टर असणारे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा अशा निवडणुका सहजासहजी हातातून जाऊच देत नाहीत. आतासुद्धा राज्यामध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत अगदी सहजपणे महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून येईल आणि राज्यसभा बिनविरोध होईल अशी चर्चा सुरू होती. पण अमित शहानी निवडणुकीत ट्विस्ट आणला. शरद पवार राज्यसभेवर जाणार नाहीत हे आता जवळपास निश्चित झालेले आहे. एकीकडे काँग्रेसने तर दुसरीकडे ठाकरेंनी ही जागा आपल्यालाच मिळावी असा आग्रह धरल्याने शरद पवार या शर्यतीतून बाहेर पडलेले आहेत आणि हीच संधी हेरत अमित शहानी रवींद्र चव्हाणांना दिल्लीला बोलावून 7व्या जागेची तयारी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. पण नेमकं भाजप आता काय डाव खेळणार आहे? त्यांचा 7वा उमेदवार निवडून आणायला शरद पवारच मदत करणार का? समजून घेऊयात राज्यसभेचे हे गणित. आतापर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीचं गणित आपण समजून घेतलेलं आहे. त्यामुळे सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर भाजपचे 4, शिंदेच्या शिवसेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 असे 6 उमेदवार महायुतीचे सहजपणे निवडून येणार आहेत. तर दुसरीकडे 1 उमेदवार राज्यसभेवर सहजपणे पाठवण्याएवढे संख्याबळ हे महाविकास आघाडीकडे आहे. मग घोळ नेमका कुठे झाला? तर घोळ झालाय तो महाविकास आघाडीची जागा नेमकी कोण घेणार यावरून. इकडे शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपत असल्याने पवारांच्या आजवरच्या 60 वर्षाच्या राजकारणाचा सन्मान करणे, पवारांच्या राजकारणातली शेवटची टर्म म्हणून शरद पवारांना संधी मिळावी असा सूर असताना काँग्रेस आणि ठाकरेंनी मात्र याला सपशेल नकार दिलेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही अजितदादांच्या पक्षासोबत विलिनीकरणाची चर्चा चालू होती. त्यामुळेच पवार भविष्यात आपल्यासोबत राहतील का अशी शंका उपस्थित करत या दोन्ही पक्षांनी पवारांच्या नावावरती फुली मारलेली आहे. यासोबतच आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे आमदार जास्त असणं तर काँग्रेसला आता राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता वाटत आहे. या गोष्टी पुढे करत राज्यसभेच्या एका जागेवर आपला हक्क सांगितला आहे. इकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी तर काँग्रेसकडून सध्या बाळासाहेब थोरात यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. थोडक्यात शरद पवार महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाणार नाहीत हे आता जवळपास निश्चित झालेले आहे. आणि मग इथूनच सुरू झाला आहे भाजपचा राज्यसभेचा खेळ. भाजपच्या अंतर्गत गोटातून जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार जर महाविकास आघाडीकडून शरद पवार हे राज्यसभेचे उमेदवार असते तर भाजपने ही निवडणूक बिनविरोधच करायची असा निर्णय केंद्रीय पातळीवर घेतला होता. पवारांची राज्यसभेची टर्म आणि अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली राज्यातील परिस्थिती लक्षात घेता भाजपने यावेळीही पवार विरोधी भूमिका घ्यायची नाही असं ठरवलं होतं. त्यामुळे जर शरद पवार रिंगणात असते तर 7च उमेदवार रिंगणात आले असते आणि निवडणूक झालीच नसती. पण आता शरद पवारांना जागा द्यायला ठाकरे आणि काँग्रेसने नकार दिल्याने नेहमीप्रमाणे मग भाजपने आपला डाव खेळायला सुरुवात केली आहे. 2 ते 3 दिवसापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिल्लीत बोलावून अमित शहांनी महाराष्ट्रातली परिस्थिती सगळी विचारून घेतली आणि सगळी समीकरण पाहता आता 7वा उमेदवार तुम्ही मैदानात उतरवा असा आदेशही दिल्याची माहिती आहे. पण या सगळ्या राजकारणामध्ये शरद पवार भाजपला मदत करणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पडणार ही चर्चा कुठून आली? तर आता भाजपने 7वा उमेदवार मैदानात आणला तर त्याला निवडून आणण्यासाठी त्यांना अर्थात मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना काय करायचं आहे
तर महाविकास आघाडीची मते फोडायची आहे. त्यातही महाविकास आघाडीने शरद पवारांना उमेदवारी नाकारली असल्याने शरद पवारांचे जे 10 आमदार आहेत ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नाही तर भाजपने दिलेल्या उमेदवाराला मतदान करू शकतात. या चर्चेने आता जोर धरलेला आहे. यातही जेव्हा महाविकास आघाडी शरद पवारांना उमेदवारी देणारच नाही याचा अंदाज शरद पवारांना आला तेव्हा शरद पवारांनी 7वा उमेदवार उतरवण्यासाठी भाजपला हिरवी झेंडी दाखवलेली आहे. अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपला मतदान करणार असंही बोलले जाते. पण शरद पवार गटाच्या फक्त 10 आमदारांच्या जोरावर भाजपचा उमेदवार कसा काय निवडून येऊ शकतो, तर इथेच खरी मेक असल्याचे दिसते. खरं तर महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार मैदानात असेल त्याच्यासाठी महाविकास आघाडीची एकत्रित मते असू शकतात 49 इतकी. राज्यसभेवर निवडून येण्यासाठी मतांचा कोटा आहे 37. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मते मिळणारच नाहीत याची काळजी भाजपकडून घेतली जाऊ शकते. त्यासाठी फक्त आणि फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच नाही तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सुद्धा काही आमदार फोडण्याचा प्लॅन भाजपचा असू शकतो. आता भाजप हे सगळं राजकारण कसं घडवून आणते याची रंगीत तालीम भाजपने आधीच्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेला आहे. विरोधी उमेदवारांच्या पहिल्या पसंतीच्या क्रमांकाचा मताचा कोटा हा पूर्ण होऊ द्यायचा नाही आणि मग आपोआप निवडणूक दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या कोट्यावरती आणायची आणि तिथंच मग भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला घेरण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा प्लॅनिंग केली अशी चर्चा सुरू झालेली आहे. आता या पद्धतीने महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्याचा भाजपचा प्लॅन आहे असंही नाही, तर काँग्रेसला शह देण्यासाठी अमित शहांची रणनीतीसुद्धा इथे दिसते. खरं तर राज्यसभेची महाराष्ट्रातली एकमेव जागा ही आपल्यालाच मिळावी यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद टिकवायचे असेल तर राज्यसभेत खासदारांचा ठराविक आकडा त्यांना टिकवणं गरजेचं आहे. काँग्रेसला येत्या काळामध्ये खासदारांचा आकडा कमी होण्याची भीती वाटते, कारण वर्षभरात राज्यसभेचे जवळपास 72 जागा रिक्त होणार आहेत. खरं तर सध्या राज्यसभेचं संख्याबळ पाहिलं तर काँग्रेसचे 27 सदस्य आहेत. संसदीय नियमानुसार एकूण सदस्यांच्या 10% सदस्य असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पदावरती दावा करता येतो. म्हणजे 25 ही सदस्य संख्या काँग्रेसला मेंटेन करणे गरजेचे आहे. आता काँग्रेसच्या 27व्या सदस्य असलेल्या खासदार म्हणजे रजनी पाटील, त्यांची महाराष्ट्रातली एक जागा रिक्त होते, तर दुसरीकडे जूनमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची सुद्धा जागा रिक्त होते. खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. अशा परिस्थितीत आपल्या 25 जागा टिकवून ठेवण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली एक जागाही महाविकास आघाडीत आपल्याला मिळावी आणि दुसरी जागा आम्ही तेलंगणा, कर्नाटक यांच्यासारख्या काँग्रेस शासित राज्यातून निवडून आणू अशी काँग्रेसची धारणा आहे. एकंदरीतच महाराष्ट्रातली एकमेव जागा आपल्या पारड्यात पडावी यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसते. आणि मग इथेच येतो अमित शहा यांचा डाव. महाराष्ट्रातली एक जागा जर काँग्रेसने घेतलीच तर ती पाडण्यासाठी भाजप आपला पूर्ण फोर्स लावणार, कारण ही एक जागा गमावण्यासोबतच राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून सुद्धा काँग्रेसला हटवण्याची संधी भविष्यकाळात अमित शहांना मिळू शकते. 2019 ते 2024 या काळामध्ये आवश्यक तो आकडा नसल्याने लोकसभा ही विरोधी पक्षनेत्याशिवाय चालली होती. पण आता काँग्रेसला आकडा टिकवता आला नाही तर राज्यसभेत असणारे विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची काँग्रेसवर वेळ येणार आहे. थोडक्यात काय तर महाविकास आघाडीने शरद पवारांना उमेदवारी न देण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेसची विरोधी पक्षनेते पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आणि अर्थात भाजपचा राज्यसभेत नेहमीच खेळ करण्याचा जुना डाव या सगळ्या कारणामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा गेम करण्याची तयारी अमित शहा आणि भाजप करते, तेही शरद पवारांच्या साथीने, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. बाकी
राजकारणाबाबत तुम्ही सगळे सुज्ञ आहात. शरद पवार काय करू शकतात आणि काय नाही याचा अंदाज तुम्हाला आला असेल. राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खरा दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.